आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त केंद्रित कुटुंबाची गुरु किल्ली ह्या नवेनाचा आजचा हा 5वा दिवस. आजच्या दिवशी जो विषय आहे पाळक्य दृष्टिकोन, पोप फ्रान्सिस यांनी फादरांना, बिशपांना, कार्डिनल्सना हा जो पाळक्य दृष्टिकोन विवाहाच्या संदर्भात जोडप्यांना मार्गदर्शन करताना किंवा विवाहपूर्व शिबिरांद्वारे त्यांना कसं काय मार्गदर्शन करता येईल, विवाहानंतर त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल, ह्यावर हा अध्याय दिलेला आहे. त्यावर आज आपण चिंतन मनन करणार आहोत. तत्पूर्वी आता आपण संत फ्रान्सिस झेवियर चर्च गिरीजचं जे कॅरिझमॅटिक गायन मंडळ आहे त्यातर्फे आजची प्रेज अँड वर्शिप होणार आहे. त्यामध्ये आपण तन्मयतेनं सहभागी होऊया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. पवित्र साक्रामेंतासमोर जमलेल्या सर्व भाविकांचे येशूच्या नावाने हार्दिक स्वागत. आपल्या प्रार्थना सभेची सुरुवात आपण अंजेलुसच्या प्रार्थनेने करूया. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. गॉड इज गुड All the time. ऑल द टाइम. God is good. प्रियजन हो, येशूच्या नावानं पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. स्क्रीन समोर जमलेले आपण सर्वजण, आपण एका कुटुंबाचा भाग आहोत. या दिवसामध्ये आपण कुटुंबावर विशेष मनन चिंतन करत आहोत. हे पूर्ण विश्व आणि त्या विश्वामध्ये असलेले प्रत्येक जाती, धर्म, गरीब, श्रीमंत,
प्रत्येक घटक हा या आपल्या वैश्विक कुटुंबाचा एक भाग आहे. परमेश्वराने हे विश्व निर्माण केलं आणि प्रत्येक वेळेला त्याने म्हटलं की हे चांगलं आहे. त्याने आदाम आणि एवा हे निर्माण केली आणि पहिलं कुटुंब, विश्वाची निर्मिती केली आणि कुटुंबाची निर्मिती केली. या कुटुंबाबाबत धर्मगुरूंची भूमिका, मार्गदर्शन आणि त्यांची प्रार्थना हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा परमेश्वराने ही अत्यंत सुंदर कुटुंब, पूर्ण विश्व तयार केलं, त्या प्रत्येक वेळी तो म्हणाला की हे चांगलं आहे आणि तो समाधान पावला. परंतु अशा या चांगल्या विश्वामध्ये शत्रूंनी येऊन निंदण पेरलेलं आहे. प्रभूने जेव्हा ही पृथ्वी निर्माण केली, त्यामध्ये आपलं प्रेम, दया, शांती ओतलेली आहे. त्याची कृपा त्याने आपल्यावर घातलेली आहे. मात्र या कृपेच्या आड आपल्या पापांचा जो अडथळा आहे तो आपण दूर व्हावा म्हणून अगदी पश्चातापपूर्वक अंतःकरणाने येशूकडे शरण जाऊन आपल्या पापांची क्षमा मागूया. जेव्हा जेव्हा आपण मनापासून पश्चाताप करतो आणि त्याच्याकडे येतो, तो दयाळू कनवाळू परमेश्वर प्रत्येक वेळी आपल्याला क्षमा करत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. स्तोत्र 46 मध्ये आपण वाचतो, देव आमचा आश्रय आहे व आमचे सामर्थ्य आहे. हालेलुया. हालेलुया, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रभूला जेव्हा जेव्हा आपण शरण जातो, तो दयाळू कनवाळू परमेश्वर आपल्याला पापांची क्षमा करतो. इतकंच नाही तर तो आपल्या सर्व आजारापासून आपली सुटका करतो. आंधळ्यांना दृष्टी देतो, कुष्ठरोग्यांना बरे करतो, लंगडे लुळे पांगळे त्याच्या नावाने बरे होतात. असं त्याचं नाव सर्वश्रेष्ठ नाव आहे. अशा या त्याच्या नावाला टाळ्या वाजवूया Thank you, आणि Jesus. त्याचा गौरव Praise करूया, you, त्याचा Jesus. महिमा गाऊया, Glory to Lord त्याच्या Jesus. नावाला उंचावूया. Hallelujah. थँक Thank यू you, जीसस, Father. प्रेज यू Praise you, जीसस. Jesus. टाळ्या Praise the Lord. वाजवूया, नाचूया, Hallelujah. गाऊया. जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे
ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। Hallelujah. Thank you, Jesus. Praise you, Lord Jesus. तुझ्या नावाला आम्ही जातो प्रभू. तुला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्व सृष्टीचा अधिपती, दयाळू, क्षमाशील, करुणाळू असा परमेश्वर आहे. तुझ्याकडे शरण आलेल्याला तू दयाळूच टाकत नाही. Thank you, Jesus. तुझ्या नावाला आम्ही जातो. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Hallelujah. 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 हालेलुया. खरोखर ज्या ज्या वेळेला पश्चातापी अंतःकरणाने आपण त्याच्या समोर जातो, त्याला शरण जातो, त्या त्या वेळेला तो आपल्याला अगदी आनंदाने आपल्या कवेमध्ये घेत असतो. स्तोत्र संहिता 51 मध्ये आपण वाचतो, माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव, हालेलुया. माझे सर्व अपराध काढून टाक. हालेलुया. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. हालेलुया. माझ्या ठाई स्थिर आत्मा पुन्हा घाल. हालेलुया. तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नकोस हालेलुया. आणि आपला पवित्र आत्मा माझ्याकडून काढून घेऊ नको. हालेलुया. 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 बाप्तिस्माच्या वेळेला जो आपल्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे, जो आपला कैवारी आहे, जो सदैव आपल्या सोबत असतो, पुन्हा आपल्यावर यावा म्हणून त्याच्या सामर्थ्याने आपण भरून जावेत. म्हणून आपण आता ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे टेकूया आणि त्या पवित्र आत्म्याला हृदयापासून साथ घालूया आणि आपलं जे हृदय आहे ते त्याला समर्पित करूया. त्याचं प्रेमळ हृदय आपल्याकडे यावं म्हणून येशूसारखी दया, क्षमा, प्रीती व सेवेचे दान आपल्याला मिळावं म्हणून पवित्र आत्म्याची आळवणी करूया. दान घेऊन ये, आत्म्या कैवारी
दान घेऊन ये आज्ञा कैवारी दान घेऊन आजार दुःख सहन करण्या सहशक्ती घेऊन ये आशेने जीवन जगण्यासाठी आशेच दान तू दे ही आज्ञा कैवारी दान घेऊन ये आज्ञा कैवारी दान घेऊन दान घेऊन दान घेऊन शूर्याला शंभरारिया भराला हालेलुया 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 सूर्याला शिक्याला शूर्या भराला हालेलुया we worship you we praise you glorify your name I worship you we adore you we love you Jesus 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 आपले डोळे बंद करूया. त्या राजासनावर बसलेल्या पवित्र प्रेमळ पित्याकडे आपण पाहूया. विश्वास ठेवून हाक मारणाऱ्या प्रत्येकाला तो स्पर्श करतो. विश्वास ठेवा, आत्ता या क्षणाला तो आपणास स्पर्श करीत आहे. त्याच्या सामर्थ्याचा आपण अनुभव घेत आहोत. मात्र दोन नावेमध्ये आपण पाय ठेवू शकत नाहीत. एका म्यानात दोन तलवारी राहणार नाहीत. देवाला हृदयात ठेवावं तर त्याला पसंत नसलेल्या सर्व वाईट गोष्टी, वाईट सवयी, सर्वांचा त्याग करणं अत्यंत गरजेचं आहे. आबा पित्या, मी कमजोर आहे. वाईटात वाटणाऱ्या गोडीला माझ्या प्रयत्नांना मी दूर करू शकत नाही. म्हणूनच या सर्व वाईटांचा त्याग करण्यास मला बळ दे. माझी आवड निवड, जाणीव नेणीव, चालणे बोलणे सर्व मी आज तुला समर्पित करत आहे. माझ्या कणाकणावर तुझं राज्य येऊ दे. मी तुला शरण आले आहे, कारण माझ्यासाठी तुझ्या एकुलत्या एक पुत्राने क्रुसावर जे मरण पत्करलं आहे, माझ्या मोहाच्या क्षणी येशूच्या आत्यंतिक वेदनेची मला जाणीव व्हावी. ते मरण गृहीत न धरता मी त्याचं मोल जाणावं. म्हणून आज मी तुला सर्वस्वाने शरण येऊन आराधित आहे. Yes, my Lord.
आराधना आराधना यीशु आराधना आराधना यीशु आराधना। कोड़ी बरसाई पैरों में बीड़ी, सिर पे कांटों का ताज रख दिया। कोड़ी बरसाई पैरों में बीड़ी, सिर पे कांटों का ताज रख दिया। यहूदी का राजा यह लिख कर मुख पर थूक दिया। यहूदी का राजा यह लिख कर मुख पर थूक दिया। क्या ज्ञान सहा प्यारे यीशु ने मेरे गुनाहों की खातिर। क्या ज्ञान सहा प्यारे यीशु ने मेरे गुनाहों की खातिर। मेरे गुनाहों की खातिर वो सच्चा प्रभु है, उनकी करें हम आराधना। वो पवित्र प्रभु है, उनकी करें हम आराधना। आराधना यीशु आराधना आराधना यीशु आराधना आराधना यीशु आराधना आराधना यीशु आराधना। आओ भय बोझ से दबे लोगों, देता विश्रांति यीशु। आओ भय बोझ से दबे लोगों, देता विश्रांति यीशु। अंधों को आँखें, लंगड़ों को चलना, प्यासों को देता है जीवन का जल। अंधों को आँखें, लंगड़ों को चलना, प्यासों को देता है जीवन का जल। कितना पार यीशु प्रेम, कितना अनमोल यीशु प्रेम। कितना पार यीशु प्रेम, कितना अनमोल यीशु प्रेम। कितना अनमोल यीशु प्रेम। वो सच्चा प्रभु है, उनकी करें हम आराधना। वो पवित्र प्रभु है, उनकी करें हम आराधना। आराधना यीशु आराधना आराधना यीशु आराधना आराधना यीशु आराधना आराधना यीशु आराधना।
प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस ह्यांनी 2 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ज्यामध्ये कुटुंब ह्या विषयावर सिनड भरवण्यात आली आणि त्यानंतर आमोरित्स लेतेत्सिया प्रेमाचा आनंद हे प्रेषितीय बोधपत्र प्रसृत केलेलं आहे. ह्या घटनेला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. भारतामध्ये कॅरिझमॅटिक चळवळ आल्याला पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने कॅरिझमॅटिक चळवळीतर्फे हे वर्ष कुटुंब वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्यावर आधारित विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनतर्फे हे 9 दिवस 1 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर हे आपण कुटुंबाला वाहिलेले असे दिवस आहेत, नोवेना आहे आणि त्यावर ह्या आमोरिस लेतेत्सिया प्रेमाचा आनंद ह्या पुस्तकातील विविध पैलूंवरती निरूपण करण्यात येत आहे. आजचा जे निरूपण आहे ते पाळकीय दृष्टिकोन. धर्मगुरू व व्रतस्थ हे लग्न करीत नाहीत हे आपल्याला ठाऊक आहे. तरी विवाहितांना मार्गदर्शन करणे ही बिशपांची धर्मगुरूंची जबाबदारी आहे हे पोप महाशय अधोरेखित करत आहेत. असं म्हणतात की जरी आम्ही लग्न केलं नाही तरी मंडपातून तरी गेलेलो असतो. आमोरिस लेतेत्सिया प्रेमाचा आनंद ह्या प्रेषितीय बोधपत्रात पोप महाशय पाळकीय आव्हानांवर चिंतन करू इच्छितात आणि ह्यामध्ये आम्हा धर्मगुरूंची भूमिका काय असावी किंवा असते ह्यावर आपण आज चिंतन मनन करत आहोत. पोप महाशय म्हणतात की कुटुंबाचं शुभवर्तमान घोषविलं गेलं पाहिजे. विवाह साक्रमेंत स्वीकारल्यामुळं ख्रिस्ती कुटुंबे ख्रिस्त सभेची लहानशी प्रतिकृती म्हणून आनंदानं प्रेषित कार्याचे मुख्य प्रसारक बनत असतात. कुटुंब हे ख्रिस्त सभेची एक छोटीशी प्रतिकृती असते आणि विवाह साक्रामेंताद्वारे ही प्रतिकृती तयार झालेली असते हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. कुटुंबाचे शुभवर्तमान म्हणजे आपली हृदये आणि जीवने आनंदाने भरून टाकणारे शुभवर्तमान आहे. असा अनुभव प्रत्येक विवाहित जोडप्याला यायला हवा. कारण काय? ख्रिस्ताठायी आपल्याला पाप, दुःख, आंतरिक रिकामीपणा आणि एकाकीपणा यापासून मुक्त करण्यात आलेला आहे. जेव्हा पती पत्नी किंवा वधूवर लग्न करतात त्यावेळेला त्यांचा जो एकाकीपणा असतो तो दूर होत असतो. जेव्हा आदाम आणि एवेला तेव्हानं निर्माण केलं, जेव्हा आदामाला निर्माण केलं तेव्हा त्याने ठरवलं की माणूस एकाकी असावा, एकटा असावा हे बरे नाही आणि म्हणून त्याने एवेला निर्माण केलं. आम्हा धर्मगुरूंसाठी पॅरिश हे कुटुंब असतं. बिशपांना संपूर्ण धर्मप्रांत म्हणजे कुटुंब असतं आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी बिशपांवर असते आणि त्यांनी नेमलेले धर्मगुरू, मग ते प्रमुख धर्मगुरू आणि त्यांना सहाय्य करणारे सहाय्यक धर्मगुरू हे ह्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतात. त्यामुळं सेमिनरीमध्ये जेव्हा धर्मगुरू होण्यासाठी एखादा तरुण जातो त्यावेळेला त्याला फक्त तात्विक शिक्षण किंवा डॉक्ट्रिन देणं पुरेसं नाही हे पोप महाशयांना इथे अधोरेखित करायचं आहे. ह्या डॉक्ट्रिनबरोबर विवाहाच्या साक्रामेंताबद्दल प्रशिक्षण देत असताना
ह्या शिक्षणाबरोबर व्यापक व सर्वसमावेशक प्रशिक्षण देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, हे पोप फ्रान्सिस ह्या आमोरिस लेटित्सियामध्ये सांगत आहेत. सेमिनरीमध्ये ॲडमिशन घेताना त्या तरुणांचं बॅकग्राऊंड बघितलं जातं, खूप अभ्यास केला जातो, त्यांची मुलाखत 3 धर्मगुरू करून घेतली जाते, तशी माझी करण्यात आली होती. ही पारख आवश्यक असते. असं दिसून आलेलं आहे की परदेशामध्ये विशेषतः अनेक मोडकळीस आलेली कुटुंब, कधीकधी घटस्फोटित कुटुंब, ह्यामधून धर्मगुरू होण्यासाठी तरुण सेमिनरीमध्ये गेलेले असतात. ब्रँड पिट्री हे सेमिनरीतले प्रोफेसर आहेत आणि बायबल तज्ज्ञ आहेत. ते त्यांचा अनुभव कथन करताना म्हणतात की त्यांनी पाहिलेलं आहे की अनेक वेळेला हे जे धर्मगुरू होण्यासाठी तरुण आलेले असतात, हे पुरेसे परिपक्व नसतात. परिपक्वतेची कमतरता त्यांच्यामध्ये जाणवत असते आणि हे त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे. अशा वेळेला हे शिक्षण जरी त्यांनी पूर्ण केलं तरी त्या सेमिनरीतून बाहेर पडलेले आणि दीक्षा घेतलेले धर्मगुरू हे तितक्याशा प्रमाणात परिपक्व असतील किंवा वैवाहिक जीवनातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी विवाहितांना ते मदत करू शकतील असं सांगू शकत नाही. आणि म्हणून पोप फ्रान्सिस ह्या बाबतीमध्ये सजग आहेत आणि पुरेशी काळजी सेमिनरीमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची घेतली पाहिजे. त्यांची मुलाखत, त्यांचे बॅकग्राऊंड तपासणं हे सर्व झालं पाहिजे, हे पोप महाशय सांगत आहेत. त्यानंतर सुखी कुटुंब, सुदृढ कुटुंब, इथून जे युवक धर्मगुरू होण्यासाठी जात असतात ते चांगले धर्मगुरू होत असतात, हा अनुभव आहे. ह्या कुटुंबाची साथ सोबत ह्या तरुणांना आवश्यक असते. सेमिनरीचा अभ्यास करत असताना अनेक वेळेला प्रभूनं खरोखर मला पाचारण दिलेलं आहे का, की माझं पाचारण लग्न करण्यासाठी आहे, ही मनस्थिती शिक्षण घेत असताना ते युवक जात असतात, त्या मनस्थितीतून जात असतात. आणि म्हणून ह्या वेळेला कुटुंब त्यांच्या पाठीशी असल्यानंतर आणि कुटुंबाचं त्यांना मार्गदर्शन आणि आधार मिळाला तर हे जे उमेदवार असतात ते चांगले धर्मगुरू बनू शकतात. माझा स्वतःचा अनुभव या बाबतीमध्ये फार चांगला आहे की सेमिनरीमध्ये गेल्यानंतर 2दा माझ्या मनामध्ये ही शंका निर्माण झालेली होती आणि त्यावेळेला प्रार्थनेच्या द्वारे आणि कुटुंबाने सहाय्य केल्यामुळं ह्या शंका माझ्या दूर झाल्या आणि ह्या परिस्थितीवर मी मात करू शकलो आणि खरोखर मला धर्मगुरू होण्यासाठी प्रभूनं बोलावलेलं आहे हे मला कळलेलं आहे. ह्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो आणि माझ्या कुटुंबाचे देखील मनपूर्वक आभार मानतो. धर्मगुरू झाल्यानंतर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या ह्या धर्मगुरूंना पेलावे लागतात. धर्मग्रामामध्ये अनेक समस्या असतात. त्यामध्ये विवाहितांच्या समस्या, जे नवीन सोयरीक झालेली असते त्यांची पूर्वतयारी, हे सर्व करण्यासाठी खूप प्रशिक्षणाची गरज असते, अनुभवाची देखील गरज असते. विवाहाची प्रतिष्ठा आणि सौंदर्य तरुणींना समजावून देणं हे त्यांच्या जेव्हा जो कोर्टशिपचा पिरियड असतो, सोयरीक झाल्यानंतर लग्न होईपर्यंत हा जो काळ असतो, त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना सोबत करणं आणि ते जे निर्णय घेऊ इच्छितात, विवाहाचा निर्णय घेऊ इच्छितात, त्यामध्ये अगदी डोळसपणे त्यांना निर्णय घेता यावा म्हणून धर्मगुरूंची भूमिका अनेक वेळेला खूप मोलाची ठरत असते. लैंगिकतेचा खोल अर्थ काय, शारीरिक आकर्षणापलीकडे
बरंच काही आहे हे त्यांना समजावून देणं, इथे धर्मगुरूंची भूमिका खूप मोलाची ठरत असते. कुटुंबात मुलांची वाढ कशा प्रकारे झाली पाहिजे, मुलांवर कशा प्रकारे संस्कार केले पाहिजेत, त्यांना पोषक असं वातावरण कशा प्रकारे निर्माण करता येईल, हे देखील धर्मगुरूंना त्यांच्या प्रवचनातून किंवा शिबिरांमधून ह्या सोयरीक झालेल्या तरुण तरुणींना मार्गदर्शन करावं लागतं आणि त्यासाठी योग्य असं प्रशिक्षण त्यांना मिळणं आवश्यक असतं. आधुनिक परिस्थितीत पाहता ख्रिस्ती समुदायाने विवाहाची पूर्वतयारी करीत असलेल्यांसाठी अधिक मेहनत घेण्याची जरुरी आहे. ही जबाबदारी केवळ धर्मगुरूंचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची असणं आवश्यक आहे. शुद्धतेचं महत्त्व पटवून देणं. अनेकांना वाटतं की आता मी तुझ्याबरोबर लग्न करणारच आहे ना, मग लग्नानंतर जे करायचं आहे ते आता केलं तरी काय आहे, काय वाईट आहे, काय चुकलं. अनेक जण ते करत आहेत आणि शेवटी माझं तुझ्याचबरोबर लग्न होणार आहे ना, अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो. आणि मग असे तरुण तरुणी जे शुद्धतेचं जीवन जगायला हवं ते जगत नाहीत आणि मग त्यांच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होतात. जरी त्यांनी त्याच व्यक्तीबरोबर लग्न केलं तरी देखील त्यांच्या मनामध्ये संशयाचं वातावरण असतं आणि संशयाची कीड अनेक वेळेला ते लग्न मोडकळीस आणू शकतं. हा अनुभव आहे. त्यासाठी विवाहपूर्व शिबिरं घेणं, त्यामध्ये लग्नाविषयी माहिती देणं, वर्कशॉप्स घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. विवाह साक्रामेंट म्हणजे नक्की काय? ज्या प्रकारे येशू ख्रिस्तानं आपल्या वधू म्हणजे ख्रिस्त सभेसाठी प्राणार्पण केलं आणि तो ज्या प्रकारे आपल्या वधूवर म्हणजे ख्रिस्त सभेवर प्रेम करतो, तसं तरुणाने त्या आपल्या पत्नीवर प्रेम करायला हवं, हे सर्व त्याला समजावून देणं. आणि हे लग्न एकदाच असतं हे त्याला त्याच्या मनावर बिंबवणं, ही भूमिका धर्मगुरू बजावू शकतात. प्रेमबंधूंनो, विवाह सोहळ्याची पूर्वतयारी ही अनेक वेळेला इतकी मोठी असते आणि इतकी जाचक असते की प्रत्यक्षात जो लग्न सोहळा असतो त्या दिवशी ते तरुण तरुणी वधूवर खूप थकलेले असतात, असा अनुभव आहे. आमंत्रणं, जेवणावळ, त्यासाठी काय काय करावं लागेल, मंडप, डेकोरेशन, सूट, ड्रेस आणि आमंत्रणं, ह्या सर्व व्यापामध्ये जे वास्तविक जी महत्त्वाची जबाबदारी आणि महत्त्वाचं जे करायचं असते ते म्हणजे ह्या दिवशी जे चर्चमध्ये उपासनेमध्ये मिस्सा बलिदानामध्ये जो साक्रामेंट ते साजरा करणार आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष होत असतं. अनेक वेळेला, सर्वच वेळा होत असतं असं मी म्हणू इच्छित नाही, परंतु अनेक वेळेला त्याकडे दुर्लक्ष होत असतं. आणि म्हणून कधीकधी आपण पाहतो की वधू किंवा वर हे प्रवचन चालू असताना डुलक्या देखील देत असतात, कारण ते थकलेले असतात आणि आपण समजू शकतो. परंतु हे सर्व का होत आहे? कारण त्या लग्ना अगोदरची जी तयारी असते ती फार जाचक असते. अर्थात कुटुंब त्याला मदत करत असतो, पण परदेशामध्ये असं दिसून आलेलं आहे की हा जो खर्च होतो आणि ही जी मेहनत घ्यावी लागते त्यामुळे अनेक जोडपी ही लग्न करतच नाहीत. त्यामुळे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जीवन जगत असतात. तिथले एक धर्मगुरू, इंग्लंडचे एक धर्मगुरू मला सांगत होते, ते मूळचे वसईचे आहेत, आता इंग्लंडमध्ये कार्य करत आहेत. ते म्हणाले की मी आता ह्या धर्मग्रामामध्ये काही वर्ष आहे, परंतु वर्षातून एखादं लग्न झालं तर झालं. मग मी विचारलं असं का? तर ते म्हणाले की लग्नाचा खर्चच इतका मोठा असतो आणि ती सर्व तयारी करावी लागते, ते सर्व बघून हे बिथरतात आणि ते चर्चमध्ये लग्न करत नाहीत. आणि
त्यामुळं जो आशीर्वाद त्यांच्यावर यायला पाहिजे तो देवाचा आशीर्वाद येत नाही. आणि आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलत असताना देवाचा आशीर्वाद असायला हवा हे जे सत्य आहे ते बाजूला सारतात. अनेक जोडपी आज लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. त्याची कदाचित कारणं ही असू शकतील. किंवा काहींना वाटतं की नाही, आम्हाला ती जबाबदारी घ्यायची नाही, मौज मजा करायची बस, ती मुलं नको, ते लग्नाचं बंधन नको, आपलं पटलं ते पटलं, नाहीतर मग आपापल्या मार्गानं जाण्यास आपण मोकळीक आहोत, आपल्या ते स्वातंत्र्य हवं आहे, असं अनेक जोडपी आज विचार करत आहेत. पोप फ्रान्सिस विवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना उद्देशून म्हणतात, हे डायरेक्टली त्यांना ते सांगतायत. आणि आत्ताच देखील हा टॉक ऐकत असताना जर आपल्यामध्ये जर विवाह करू इच्छिणारे जोडपी असतील, त्यांना पोप फ्रान्सिस काय सांगत आहेत? पोकळ, डामडौल व भोगवात ह्यांनी वेढलेल्या समाजाचे तुम्ही भक्ष्य बनू नका. नुसता शो करायचा, भपका दाखवायचा, लग्नाला भरपूर खर्च करायचा, कर्ज काढून खर्च करायचा, तुमचे प्रेम भक्कम करणे व कृपेने पवित्र करणे हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याला तुम्ही महत्त्व द्या. तो नुसता भपका, शो आणि लोकांनी चांगलं बोलावं एक दोन दिवसच, पण मग कर्जाचा डोंगर असतो. विशेषतः अशा महामारीच्या काळात आज अनेकांना पश्चाताप झालेला आहे की आम्ही लग्नाला इतका खर्च केला आणि आता कर्ज भरू शकत नाही, हप्ते भरू शकत नाही, नोकऱ्या गेलेल्या आहेत. प्रेमभगिनींनो, हे जे काय होत आहे ह्यावर तरुणींनी चिंतन केलं पाहिजे. महामारीने आपल्याला एक दिशा दाखवलेली आहे, थोडक्यात लग्न कसं करता येईल, आणि समाजाने देखील त्याला साथ दिली पाहिजे. कधीकधी जवळचेच नातेवाईक चिथावतात ह्या तरुणाच्या किंवा तरुणीच्या आई वडिलांना की तुम्ही एवढेच माणसं बनवणार, एवढाच खर्च करणार. कधीकधी सांगतात तुम्ही असं करत असाल तर आम्ही येणारच नाही. मग नाईलाजानं बिचाऱ्यांना तो खर्च करावा लागतो. पोप फ्रान्सिस अशा युवकांना सांगत आहेत की हा पोकळ डामडौल सोडून द्या, या भोगवादाचे तुम्ही शिकार बनू नका. ज्या सोहळ्यात तुमचं प्रेम उठून दिसेल असा साधा व सौजन्यशील सोहळा तुम्ही साजरा करू शकता. हा साक्रामेंट चांगल्या प्रकारे साजरा करून लोकांना तुम्ही साक्ष देऊ शकता की आम्हाला त्या भपका आणि डामडौलाची काही गरज नाही. आम्हाला काय हवं आहे? आम्हाला एक साधा सोहळा परंतु पावित्र्याने भरलेला असा मिस्सा, ज्या मिसेमध्ये आम्ही एकमेकांना वचनं देणार आहोत, त्याद्वारे आम्ही साक्ष देणार आहोत, आमरण एकनिष्ठ राहण्याचे आम्ही ठरवत आहोत आणि मरेपर्यंत आम्ही एकनिष्ठ राहणार, ही साक्ष इतरांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचं आहे, असं पोप फ्रान्सिस आपल्या परिपत्रकामध्ये सांगत आहेत. उपासनेची, लग्नाची उपासना, त्यामध्ये अनेक प्रतीकं असतात. त्या प्रतीकांचा अर्थ समजून घेणं. लग्नाच्या वेळेला धर्मगुरू मिसा साजरी करत असताना एक चांगली संधी आलेली असते, कारण त्या लग्नाला इतर धर्मीय आणि इतर पंथीय देखील आलेले असतात. तर पोप फ्रान्सिस सांगतात ही धर्मगुरूंना, बिशपांना चांगली संधी असते की ह्या लग्नामध्ये जे जाहीर केलेली संमती आणि लग्नाचे ऐक्य दर्शविणारा शारीरिक संबंध, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये रॅटिफिकेशन अँड कॉन्झुमेशन ऑफ द मॅरेज, चर्चमध्ये हे रॅटिफिकेशन होतं, ते एकमेकांना संमती देतात आणि त्यानंतर ते जेव्हा त्यांची बेडरूमची वेदी, बेडरूममध्ये असलेली वेदी, बेडरूम आणि बेड ही त्यांची वेदी असते, बेडरूम त्यांचं चॅपल असतं, त्यामध्ये ते शारीरिक मिलन घेत असतात. ते शरीराने, मनाने, आत्म्याने एक होत असतात आणि त्यावेळेला हे लग्न पूर्ण होत असतं. तर हे देवाच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान असतं.
आणि हा ऐक्याचा संबंध त्यामुळे अतूट बनत असतो हे त्यांना समजावून देणं ही धर्मगुरूंची जबाबदारी आहे. पतिपत्नींनी एकमेकांच्या शब्दाचं मान राखणं, लग्नामध्ये दिलेल्या वचनांना जागणं, ह्या गोष्टींची खरेदी विक्री करता येत नाही व त्या त्यागाविना टिकवताही येत नाहीत. पतिपत्नीचं प्रेम विकत घेऊ शकलं जात नाही आणि ते टिकवता देखील येत नाही. हे प्रेम उत्स्फूर्तपणे आलेलं असतं आणि हे टिकवण्यासाठी त्या दोघांनाही त्याग करावा लागतो. हे पोप फ्रान्सिस आपल्या परिपत्रकामध्ये सांगत आहेत. काना येथे पाण्याचा द्राक्षारस येशूनं केला ते एक फार मोठं प्रतीक आहे. लग्नाच्या वेळी त्याने पहिला चमत्कार केला आणि त्याद्वारे त्याने सांगितलं की लग्न किती महत्त्वाचं आहे आणि लग्नातील द्राक्षारस संपला, घाबरू नका, प्रभू आहे. प्रभू तुमचं प्रेम पुन्हा प्रज्वलित करू शकतो. हा विश्वास तुमच्यामध्ये असायला हवा, कारण हा नवा द्राक्षारस असतो आणि तो द्राक्षारस, आध्यात्मिक द्राक्षारस आपल्या लग्नाच्या वेळेला तुमच्यावर, तुमच्या संबंधामध्ये आलेला असतो. हा देवाच्या कृपेचा द्राक्षारस तुम्हाला आशीर्वादित करू शकतो आणि लग्न टिकून ठेवण्यासाठी आणि त्याची साक्ष इतरांना देण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. नवविवाहितांना साथ सोबत हा पुढचा मुद्दा आहे. प्रिय बंधुभगिनींनो, लग्न झाल्यानंतरसुद्धा नवविवाहितांना धर्मगुरूंची साथ सोबत महत्त्वाची असते. कारण पहिल्या 2 वर्षामध्ये अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. कधीकधी पतीच्या पत्नीच्या मनामध्ये असलेली प्रतिमा आपल्या पतीविषयी किंवा पत्नीविषयी ही लगेच दूर होते, वास्तव सामोरे येतं आणि अशा वेळेला ह्या वास्तवाला सामोरे जाण्यासाठी आणि हा जो प्रवास लग्नाच्या दिवशी ह्या दोघांनी सुरू केलेला होता, दोघेही अपूर्ण होते, परंतु आता पूर्णत्वाकडे ते वाटचाल करत असताना धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. शारीरिक आकर्षणापलीकडे त्यांचे नातेसंबंध आहेत हे त्यांना समजावून देण्याची आणि त्यांना आपलं वैवाहिक जीवन सुखी समाधानी करण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते हे धर्मगुरू त्यांना सांगत असतात आणि त्यांना मार्गदर्शन देखील करत असतात. इथे धर्मगुरूंची भूमिका फार मोलाची असते. त्यांचा पाया मजबूत करण्यास, एकनिष्ठ राहण्यास त्यांना धर्मगुरू मदत करू शकतात. मात्र त्यांनी धर्मगुरूकडे जाऊन आपली मनं मोकळी केली पाहिजेत. एखादं संकट आलं, अडचण आली तर एकमेकांना सोडण्याचा विचार कोणी करू नये. त्या दिवशी रोमिओ ह्यांनी त्यांच्या टॉकमध्ये सांगितलं की एखादा आजार झाला तर पहिलं डॉक्टरकडे जाऊन आपण तो बरा कसा करावा हे सांगतो. आधीच आपण सांगत नाही की हा माझा पाय तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे, तो कापून टाका, असं कोणीही सांगत नाही. पतिपत्नी जेव्हा लग्न करतात आणि त्यांच्या वेदीवरती ते एकरूप होतात तेव्हा ते एक देह बनत असतात आणि म्हणून ते आता दोघे नाहीत तर एक देह आहेत हे विसरता कामा नये. आणि म्हणून एखादं संकट आलं, दुःख आलं, शंका निर्माण झाली तर एकमेकांना सोडचिठ्ठी देण्याचा विचार कोणी करू नये. तर हे आपल्याला कसं सांधता येईल, हे वितुष्ट आलेलं आहे, हे मला कसं घालवता येईल आणि पुन्हा एकदा मला एक कसं होता येईल ह्याचा विचार झाला पाहिजे आणि त्यासाठी धर्मगुरूंची भूमिका फार मोठी आहे. माझी काही अनुभव आहेत. ह्या चर्चमध्ये काही विवाहित जोडपी ज्यांच्या जीवनामध्ये वितुष्ट आलेली होती आणि घटस्फोट देण्याच्या मार्गावर होते, अशा वेळेला त्यांना मी समजावून सांगतो, त्यांचं ऐकून घेतो दोघांचं आणि त्यानंतर चांगलं कुंसार करतात
आणि संसार झाल्यानंतर ते पूर्णतः मोकळे होतात, एकमेकांना क्षमा करतात आणि मग एकमेकांचे हात हातात घेऊन एकमेकांना सॉरी सांगतात आणि त्यानंतर त्यांनी दिलेली लग्नातील वचनं हे पुन्हा ते देतात एकमेकांना, त्यांचं नूतनीकरण करतात आणि त्यामुळं माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो त्यांचं वैवाहिक जीवन पुन्हा रुळावरती येत असतं. असे अनेक अनुभव ह्या चर्चमध्ये मी घेतलेले आहेत. जे बाहेरून काउन्सिलिंगसाठी येत असतात, तो माझा अनुभव आहे. पती पत्नींनी पुढील गोष्टी केल्या पाहिजेत. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात तडजोड करण्यास तयार असलं पाहिजे. कोणी पूर्ण नाही, आपण अपूर्ण आहोत. पोप फ्रान्सिस यांनी सांगितलेलं आहे, नो मॅरेज इज परफेक्ट. कुठलंच लग्न पूर्ण नाही. पती पत्नींनी तडजोड करण्यास तयार असलं पाहिजे. एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. त्यामुळे अनेक वेळा लग्न मोडतात. अवास्तव अपेक्षा, तू असं केलं पाहिजेस, मी असं तुझ्यासाठी करत असते, त्याचं तुला काही नाही, तू माझ्यासाठी असं केलं पाहिजे. हे जे अवास्तव अपेक्षा आपण बाळगतो, विवाहित बाळगतात, त्यामुळे लग्न मोडू शकतात. घाईघाईनं विभक्त होण्याचा विचार करू नये. वितुष्ट आलं, कुठल्या तरी काउन्सिलरकडे जा, धर्मगुरूकडे जा आणि तुमच्यामध्ये आलेलं वितुष्ट सोडवण्याचा प्रयत्न करा, दूर करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनाचा प्रवास ही परिपक्व होण्याची प्रक्रिया असते. इट इज अ प्रोसेस ऑफ मॅच्युरिटी आणि त्यामधून आपल्याला जावं लागतं आणि त्यामध्ये खाचखळगे येणारच, हे आपण लक्षात घ्यायला हवं. एकमेकांची आत्मप्रतिमा, सेल्फ आयडेंटिटी घडविण्यास मदत करावी. पत्नीने पतीचा आदर करावा, पतीने देखील पत्नीचा लोकांमध्ये आदर करावा. एकमेकांनी लोकांमध्ये एकमेकांचा आदर करावा. हात धरून ते त्यांचं प्रेम त्यांनी व्यक्त करायला हवं, हे महत्त्वाचं आहे. जोडप्यांनी कौटुंबिक नैसर्गिक कुटुंब नियोजन पद्धती अवलंबावी, हे विवाहपूर्व शिबिरामध्ये सांगितलेलं जातं. हे पोप महाशय देखील सांगत असतात. त्याचं कारण काय? पती पत्नीच्या शरीराचा त्यामुळे आदर होत असतो. नात्यातील हळुवारपणा जोपासण्यास मदत होत असते. खरे स्वातंत्र्य अनुभवता येतं. मुले ही परमेश्वराची सुंदर देणगी आहेत. त्यांच्याद्वारे परमेश्वर ह्या पृथ्वीचे नूतनीकरण घडवित असतो. म्हणून नैसर्गिक कुटुंब नियोजन पद्धती अतिशय महत्त्वाची आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. दैनंदिन कामांचं वाटप. सकाळी कामाला बाहेर पडताना पती पत्नीचं चुंबन घेतो, पत्नी पतीचं चुंबन घेतो. संध्याकाळचा आशीर्वाद, झोपायला अगोदर डोक्यावर हात ठेवून एकमेकांना आशीर्वाद देणं. घरी परतणाऱ्या पतीचं किंवा पत्नीचं स्वागत दरवाजाजवळ येऊन करणं. त्याच्या हातामध्ये बॅग असेल, पावसाळ्याच्या दिवसात रेनकोट असेल, तो घेणं. त्याच्यासाठी चहा बनवणं, इव्हन तिच्यासाठी चहा बनवणं. एकत्र बाहेर फिरायला जाणं. वर्धापन दिन, पार्टी, बर्थडे पार्टी इत्यादी साजरं करणं. दुसरा हनीमून, तिसरा हनीमून ह्याला जायला हरकत नाही. ह्याद्वारे तुमच्या जीवनातील प्रेम हे टिकून राहू शकतं. प्रायश्चित्त साक्रामेंत वेळोवेळी घेणं. त्यासाठी धर्मगुरूंनी त्यांना प्रोत्साहन देणं. जोडप्यांसाठी रिट्रीटचं आयोजन करणं. आपल्याकडे शील्ड ऑफ फेथतर्फे हे सुंदर कार्य केलं जात आहे. कपल्स रिट्रीट अतिशय सुंदर ही संकल्पना आहे आणि त्यामुळं अनेक विवाहितांना एकत्र राहण्यास आणि त्यांचं वैवाहिक जीवन सुखी समाधानी करण्यास खूप मदत झालेली आहे. काउन्सिलिंग केलं पाहिजे धर्मगुरूंनी. कुटुंब भेटीमध्ये कुटुंबाला एकत्र करून त्यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी. वैयक्तिक प्रार्थना करण्यास जोडप्यांना प्रोत्साहन देणं. देवाच्या शब्दाला प्रथम स्थान देणं, हे त्यांना समजावून देणं. त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांच्यामध्ये आलेले वितुष्ट दूर करणं. अनेक गोष्टी
धर्मगुरू करू शकतात. जरी धर्मगुरूने लग्न केलेलं नसलं तरी देखील काउन्सिलिंग करता करता कुटुंबामध्ये जोडप्यामध्ये काय काय समस्या असतात हे धर्मगुरूंना बिशपांना कळत असतं. आणि म्हणून हा पाळकीय दृष्टिकोन पोप फ्रान्सिस यांनी आमोरिस लेतेत्सिया यामध्ये बरेच मुद्दे आहेत, पण वेळेअभावी आता ते सर्व घेता येत नाही. ते मुख्य मुद्दे आपणासमोर ठेवलेले आहेत. सर्व विवाहित जोडप्यांचं वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन सुखी समाधानी बनो ही आजच्या दिवशी आम्ही शुभेच्छा देतो आणि या विवाहित जोडप्यांसाठी खास प्रार्थना करतो. आमेन. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रिय बंधुभगिनींनो, आता वेळ आहे साक्ष ऐकण्याची. संत फ्रान्सिस झेवियर चर्च गिरीस म्हणजे ह्याच पॅरिशमधील सुनीता मचाडो ह्यांची साक्ष आहे. सुनीता एक गृहिणी आहेत आणि चर्चला त्यांनी आपलं जीवन वाहिलेलं आहे. स्त्रियांच्या सोडॅलिटीच्या अध्यक्षा, त्यानंतर उपासना समितीमध्ये, त्यानंतर पॅरिश काउन्सिलमध्ये सेक्रेटरी म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आता देखील त्या सभासद आहेत. संडे स्कूलला आणि दृढीकरणाच्या उमेदवारांना ते भरपूर वेळ देतात आणि त्यांचं समन्वय साधत असतात. अशा सुनीता मचाडो आता आपली साक्ष आपल्यासमोर सादर करतील. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. ख्रिस्त सभेची प्रतिकृती माझं कुटुंब, प्रभूची आदरयुक्त भीती व ज्ञान तसेच ख्रिस्त सभेची शिकवण आत्मसात करत असताना मार्गक्रमण उठत पडत तारण साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचीच एक साक्ष मी येथे देत आहे. माझी मुलगी उपवर झाल्यावर मी तिला वर मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करू लागली. प्रार्थना आणि उपवास देवाच्या योजनेप्रमाणे तिला वर मिळावा म्हणून माझं लक्ष प्रभूकडे लागलेलं होतं. त्यावेळेला एक स्थळ तिच्यासाठी माझ्याकडे आलं आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की त्याची बहीण ही दिव्यांग आहे, मुलगा चांगला नोकरीला आहे. जेव्हा मी माझ्या मुलीकडे या स्थळाविषयी बोलू लागले तेव्हा माझी मुलगी म्हणाली, त्या दिव्यांग बहिणीसाठी माझी सेवेची तयारी आहे. त्यानंतर चर्चच्या आवारात त्यांनी एकमेकांना पाहिलं आणि माझ्या मुलीने होकार दिला. परंतु माझ्या कुटुंबाला याच्यापेक्षाही चांगलं स्थळ हवं होतं म्हणून आम्ही थोडा प्रयत्न केला की आपण थांबावं आणि त्यानंतर आम्ही कालावधी गेल्यानंतर पुन्हा स्थळ शोधू लागलो आणि या दरम्यान अनेक स्थळं तिला आली, परंतु अनेक अडथळे देखील आले आणि प्रवीणचं स्थळ पुन्हा पुन्हा आमच्याकडे येत होतं आणि म्हणूनच मी फादरांशी बोलली. फादर ओनील त्यावेळेला आमच्या धर्मग्रामात होते आणि मी त्यांना सांगितलं की फादर, मी प्रिमासाठी वर शोधत आहे, परंतु अनेक अडथळे येत आहेत आणि एक स्थळ तिला पुन्हा पुन्हा चालून येत आहे आणि त्याची बहीण ही दिव्यांग आहे. तेव्हा फादर मला म्हणाले की सुनीता, तुझ्या मुलीसाठी त्या दिव्यांग मुलीची निवड आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बुधवारी तू होकार दे. आणि मी प्रार्थनापूर्वक होकार देण्याच्या अगोदर मी माझ्या मुलीला काही सांगितलं नव्हतं आणि म्हणूनच मला तिच्याशी बोलायचं होतं, परंतु नकार दिलेलं स्थळ ती प्रत्युत्तर देणार नाही याची मला खात्री होती आणि म्हणून मी तिला सांगितलं की आपण एकांती यावर आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन बोलणार आहोत, तर मी जे काही बोलेल ते तू फक्त ऐक, प्रत्युत्तर देऊ नकोस. आणि मग मी तिला या स्थळाविषयी सांगितलं, बायबलची वचने सांगून
परमेश्वराची योजना समजावून देण्याचा प्रयत्न करीत होती आणि ती शांतपणे ऐकत होती. त्यानंतर ती मला म्हणाली, मम्मी, भीती वाटते की आपण नकार दिलेला असताना आपण त्यांना होकार कसा द्यायचा. मी तिला धीर दिला आणि म्हटले, प्रभूची योजना असेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि मग मी प्रवीणला फोन केला आणि त्याने सांगितलं का मला तिच्याशी बोलायचं आहे. त्याने फोन केला, परंतु माझ्या मुलीने अगोदर प्रतिसाद दिला नाही. आणि मग मी तिचं मन तयार केलं आणि मग ती बोलायला तयार झाली. आणि ते दोघं बराच वेळ बोलल्यानंतर पहाटे माझ्या मुलीने माझ्याकडे आली आणि म्हणाली की मम्मी, मी प्रवीणला होकार दिलेला आहे. मी प्रभूला धन्यवाद दिले. आणि त्यानंतर या होकाराला रेव्हरंड फादर रोनिल म्हणाले की प्रिमा, सर्व मुलीमध्ये फक्त तुझीच निवड केली होती त्या मुलीसाठी आणि म्हणून तू स्वतःला भाग्यवान समज. लग्न झाल्यानंतर तिला अनुभव आला की तिची ताई ही स्पेशल चाइल्ड नाही, तर आम्ही स्पेशल आहोत, कारण ती आमच्या जीवनामध्ये आलेली आहे. आणि ती मला सांगते की आम्ही दोघं पती पत्नी आणि त्या दिव्यांग मुलीमध्ये आमचं एवढं जिव्हाळा आहे की आम्ही तिघांनी एक वेगळं जग निर्माण केलं आहे. आणि तो तिचा आनंद मला वाटते की स्वर्गीयच आनंद म्हणावा. त्यानंतर लग्न झाल्यावर प्रत्येक महिन्यात बाळाची चाहूल लागावी म्हणून माझी मुलगी वाट पाहत होती, उत्सुकतेने वाट पाहत होती की केव्हा मी गर्भार राहणार. आणि अशा स्थितीत वर्ष गेलं आणि वर्षभरानंतर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये कोणतंही निदान झालं नाही की कोणताही दोष तिच्यामध्ये आढळला नाही. परंतु माझी मुलगी मनात म्हणत असे की माझ्यामध्ये कोणता तरी दोष आढळू दे, म्हणजे त्याच्यावर उपचार पद्धत करता येईल. आणि ती जेव्हा रिपोर्ट आणायला गेली त्यावेळेला तिच्या बाजूला 2 स्त्रिया रडत उभ्या होत्या, कारण त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते आणि दुर्धर आजाराने निदान झालं होता. त्यामुळे ती स्वतःलाच म्हणाली, प्रभूला धन्यवाद, कारण माझ्याकडे बाळ नाही म्हणून मी रडते, पण ज्या स्त्रिया या रडत आहेत आपल्या बाळासाठी, त्यांच्यासाठी मी आजपासून प्रार्थना करणार. त्यानंतर अनेक चाचण्या झाल्या, परंतु तिच्यामध्ये अजूनही काही चिन्ह दिसत नव्हतं. तेव्हा ती एक दिवस माझ्याकडे म्हणाली की मम्मी, माझ्यात दोष नाही तरी मी गर्भवती होत नाही. मी तिला म्हटले, बघ आपण केवढे देवावर विसंबून आहोत, आपण किती दुर्बल आहोत, परंतु धीराने फळ मिळणार आहे. देव तुला देणार, कारण तुझा विश्वास आहे. आणि ती वेळ आणि काळ मला ठाऊक नाही, परंतु प्रभू तुला देणार. अशाच यामध्ये या अडचणीत असताना प्रभूने तिची प्रतीक्षा संपवावी, कारण मी प्रभूला म्हटले होते माझ्या मुलांना कसाच लावू, परंतु त्यांची प्रतीक्षा आता पाहू नकोस. आणि मी प्रभूला म्हटले की तिचं वांझपण नष्ट कर आणि तिला गर्भार कर. आणि वेलंगणीला गेले असताना माझ्या मुलाने आपल्या बहिणीच्या बाळाच्या देणगीसाठी उघड्या गुडघ्याने गुडघे घालून आपल्या मुखात आवे आवे मरिया गात तो पुढे सरकत होता. जेव्हा त्याचा घसा कोरडा झाला त्यावेळेला त्याने म्हटले की प्रिमा, माझ्यासाठी आवे आवे मरिया म्हण. आणि ती भक्ती पाहून मी मनात म्हटले की रोवलेलं बीज अंकुरित झालेलं आहे. आणि प्रभूने प्रार्थना ती पाहायला वाट पाहिली नाही, तर प्रभूने लगेच उत्तर देण्यासाठी तो लगेच तयार होता. परंतु आम्हाला मात्र धीर नव्हता. व्हॉट्सअपवर एक मेसेज आला
आणि प्रेमा आणि प्रवीणने तो पाहिला. त्या मेसेजमध्ये होते की एक 6 महिन्याचं बाळ आणि एक थोडे दिवसाचं बाळ, या दोघांना घेण्यासाठी पालक हवे होते आणि पालकासाठी आव्हान केलं होतं, कारण त्यांचे आईवडील कोविड-19मध्ये दगावले होते. आणि त्यांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा प्रेमा आणि प्रवीण त्या दोघांचं एकमत झालं आणि त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की मम्मी, आम्ही बाळ दत्तक घेणार आहोत, आम्ही त्याचे आईवडील होण्यास तयार आहोत. हे उत्तर ऐकून माझ्या मनात खूप दुःख नाही तर अभिमान वाटला. माझं ऊर भरून आलं माझ्या मुलीविषयी, जावईविषयी, की प्रभूने त्यांना याही स्थितीमध्ये स्थिर ठेवलेला आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं की तुझ्यावर, प्रेमाला सांगितलं की तुझ्यावर माझा अधिकार नाही तर तुझ्या सासूचा अधिकार आहे आणि तू सासूला विचारून पुढचं पाऊल उचल. आणि तिने सासूला आपली ही हकीकत सांगितली. त्यावेळेला सासूने सांगितलं की आपलं विकलांग बाळ आहे तर थोडे दिवस थांब, मग आपण विचार करू. आणि मग ती त्यावेळेला थांबली आणि मी तिला सांगितलं की त्या बाळांसाठी अनेक पालक तयार असतील, प्रभू त्यांची योजना करील. तेव्हा ती तयार झाली. तर या स्थितीमध्ये ती सर्व प्रार्थना आणि उपवास करत धीराने आपलं जीवन कंठीत असताना ती म्हणते की ताई, ही माझं हसरं त्या हसऱ्या बाळामध्ये माझ्या सर्व वेदना आणि दुःख विरून जातात. ती आपल्या बाळाप्रमाणे त्या दिव्यांग मुलीवर एंजलप्रमाणे प्रेम करते. तिला अनेक खेळणी आणून देते आणि तिचं एक जग त्या दोघींचं एक प्रकारचं, कारण तिच्या खोलीमध्ये सुद्धा तिने चित्र काढलेली आहेत तिच्यासाठी. तर खूप म्हणजे त्या दोघींचं ते प्रेम पाहून आणि त्यांच्या कुटुंबातलं माझ्या जावईचं त्या बहिणीवरील प्रेम पाहून मला खूप बरं वाटते की खरोखर ख्रिस्ती आशा ही जिवंत आहे आणि दूत हा यांच्यासाठी संदेश घेऊन येणार आहे. आणि दूताचा मरेला संदेश म्हणताना मी नेहमी म्हणायची की हाच संदेश माझ्या मुलीसाठी घेऊन ये. आणि मला कळलं की दृष्टांताद्वारे प्रभू बोलतो. तशा पद्धतीने अनेक जणाला स्वप्न पडलं की माझी मुलगी गर्भवती आहे. अनेकाकडून मेसेज आला की तुझी आता मुलगी गर्भवती होणार आहे, तुला लवकरच बाळाची चाहूल लागणार आहे. त्या दिवसामध्ये मरेचे स्वर्गनयन सोहळा साजरा करीत असताना आमच्या चर्चमध्ये कॅरिस्मॅटिक प्रार्थनेत मी सहभाग घेतला. त्यावेळेला फादरांनी संदेश दिला की लवकरच अनेकांना बाळाची चाहूल लागणार आहे. तो संदेश मी ग्रहण केला आणि मनामध्ये ठेवला आणि परमेश्वराचे बोल ऐकून मी ते प्रभूला धन्यवाद दिला. त्यानंतर मग माझ्या मुलाने त्याच महिन्यामध्ये माझ्या मुलीला फोन करून विचारलं की तू ऋतुमती झाली का. हा दादाचा प्रश्न ऐकून माझी मुलगी चकित झाली, कारण तो या विषयावर कसा बोलेल. आणि तिने तेव्हा परीक्षणसुद्धा केलं नव्हतं. आणि मग त्याच वेळेला तिच्या मनात तो विचार चमकून गेला. ती एक वेळ विसरली होती एक प्रकारची आणि चमकून गेला आणि तिने ते परीक्षण केलं. 2 वेळा 3 वेळा परीक्षण केलं आणि मग तिला कळलं की आपण गर्भवती आहोत. तेव्हा तिने चटकन आपल्या पतीला सांगितलं आणि आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो, प्रभूकडे ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो, ती वाट संपलेली आहे. आणि मग तिने दाखवलं की बघ, एक लाईन त्या दुसऱ्या लाईनसाठी मी खूप तडफडत होती, वेदनेत होती, ती लाईन मी आता बघितलेली आहे. आणि तिने प्रभूला सांगितलं की प्रभू, तू खरोखर माझ्यावर दया केली आहे. या दासीच्या दैनावस्थेत तू अवलोकन केलं आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आणि त्यानंतर माझ्या मुलाने जो संदेश मिळाला होता आपल्या बहिणीकडून, तो संदेश मनात ठेवला. आणि योगायोगाने मी तिच्या घरी गेली. त्याच वेळेला माझ्या मुलीने माझ्या हातात एक पत्रक दिलं आणि त्या पत्रकामध्ये मी समजले की प्रवीणला
प्रमोशन मिळालं असेल त्याचं, कारण त्या दिवसामध्ये त्याचं प्रमोशनसुद्धा झालं होतं. आणि मी म्हटलं होतं की सोने पे सुहागा, प्रभू आता आनंदावर आनंद देणार आहे, तर त्याचं बेनिफिट डबल येणार आहे. आणि खरोखर मी ते पत्रक उघडलं, त्यामध्ये लिहिलं होतं माझ्या मुलीने की तू आजी होणार आहे. ते पाहून आम्ही एकमेकींच्या गळ्यात गळा घालून खूप रडलो, कारण प्रभूने आमच्यावर दया केली होती. परमेश्वराने त्याचं अद्भुत कृत्य आमच्यामध्ये जाहीर केलं होतं. आणि म्हणूनच परमेश्वर माझा प्रकाश आहे, माझी तारण आहे. त्याने, कारण माझ्या जीवाचा तो दुर्ग आहे, मी कोणाची भीती बाळगू, कारण परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आणि खडक आहे. या सर्व श्रद्धेच्या प्रवासामध्ये मला धर्मगुरूंचं मौलिक मार्गदर्शन लाभलं. अनेक धर्मगुरूंनी माझ्या मुलीच्या घरी भेट दिली आणि तिचं मार्गदर्शन केलं. आणि तिच्यासाठी अनेक धर्मगुरूंनी, धर्मभगिनींनी आणि माझा आप्तस्वकीय परिवार तिच्यासाठी प्रार्थना करीत होते. खरोखर प्रभूने सर्वांची प्रार्थना ऐकली, कारण त्याचे कान इतके मंद नाहीत. आणि ज्या स्त्रिया या वेदनेमधून जात आहेत त्यांच्यासाठी मी एक संदेश देते की प्रभू तुमची हे गाराणं ऐकणार आहे. खरोखर प्रभू आपल्यावर दया करणारा, कारण त्याच्या दयेला तट नाही. प्रभू तुला धन्यवाद देते, कारण तू विश्वसनीय प्रभू आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, प्रभूचा गौरव असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता आपण आरोग्यदानासाठी प्रभू येशू जो आपल्यामध्ये हजर आहे, प्रार्थना करूया, त्याच्याकडे विनवणी करूया. आपणा सर्वांसाठी प्रार्थना करत असतानाच आपण सर्व धर्मगुरूंसाठी, बिशप्स, कार्डिनल्स आणि आपल्या पोप महाशयांसाठी देखील प्रार्थना करूया. कारण त्यांच्या पाळकीय कार्याद्वारे, त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे वैवाहिक जीवन योग्य रीतीने कसं जगावं, त्यामध्ये आलेल्या अडचणींवर पती पत्नी ह्यांनी कशा प्रकारे मात करावी, हे मार्गदर्शन त्यांना पवित्र आत्म्याद्वारे मिळत असतं. आणि तो संदेश ते ह्या विवाहित जोडप्यांपर्यंत पोहोचवत असतात. काउन्सिलिंगद्वारे म्हणा किंवा इतर मार्गानं आपण सर्व धर्मगुरूंसाठी आणि विशेष रीतीनं आपले पोप फ्रान्सिस यांनी हे जे परिपत्रक प्रेमाचा आनंद, आमोरिस लेतेत्सिया, ह्याद्वारे जे विवाहितांना मार्गदर्शन केलेलं आहे, हे सर्व विवाहितांपर्यंत पोचविण्यासाठी सर्व धर्मगुरूंना आणि बिशपांना पवित्र आत्म्याची कृपा लाभावी म्हणून खास प्रार्थना करूया. त्यासाठी पवित्र आत्म्याला आपण आता आळवूया. Spirit of the living God, fall afresh on us. Spirit of the living God, fall afresh on us. Melt us, mold us, fill us and heal us. Spirit of the living God, fall afresh on us. Shura madra shara madra shishura madra shura madra shura madra shara shura madra shara madra shara madra shura madra
Shuramadrasha, 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 Shuramadrasha. Hallelujah. Praise the Lord. Thank you. Shuramadrasha, Shuramadrasha, Shuramadrasha. पवित्र आत्मा आपल्यावर आलेला आहे. येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणाचं दार ठोठावत आहे. त्याला आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश देऊया. त्याला सांगूया तू आमच्यामध्ये येऊन वस्ती कर. जे धर्मगुरू विवाहितांना मार्गदर्शन करीत असतात, विवाहपूर्व शिबिर, विवाहानंतरचं शिबिर, ह्यामध्ये जे सक्रिय आहेत त्यांच्यासाठी आपण खास प्रार्थना करूया. सर्व धर्मगुरू ज्यांच्याकडे विवाहित मार्गदर्शनासाठी जातात, पवित्र आत्म्याच्या कृपेनं त्यांनी योग्य मार्गदर्शन त्यांना करावं. त्या कुटुंबांमध्ये शांती प्रस्थापित व्हावी. त्याचप्रमाणे जे घटस्फोट घेण्याचा विचार करत आहेत त्याने तो विचार सोडून द्यावा आणि पुन्हा एकदा एकत्र यावं म्हणून अशा जोडप्यांसाठी आपण खास प्रार्थना करूया. प्रत्येक विवाहित स्त्री पुरुषांनी, पती पत्नींनी एकमेकांचा स्वीकार करावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्याने आपली कौटुंबिक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ही प्रार्थना ऐकत असलेल्या सर्व बंधू भगिनींना प्रभूनं स्पर्श करावा, त्यांना बरं करावं. हॉस्पिटलमध्ये, रिटायर होममध्ये असलेले सर्व धर्मगुरू ह्यांना प्रभूनं स्पर्श करावा. त्यांच्या एकाकीपणामध्ये त्यांना साथ द्यावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभू त्यांना स्पर्श कर. जी विवाहित जोडपी चुकीचा विचार करत असतील, ख्रिस्त सभेच्या शिकवणी विरुद्ध असा निर्णय घेऊ पाहत असतील, त्यापासून त्यांना परावृत्त कर. थँक यू जीसस. प्रेज यू जीसस. प्रेज यू जीसस. जे वधूवराच्या शोधात असतील, प्रभू त्यांना योग्य तो वर, योग्य ती वधू मिळू दे. काही कारणामुळे ज्यांची नाती तुटलेली असतील, ही प्रभू त्यांनी एकमेकांना क्षमा करावी आणि जो वर किंवा वधू तू त्यांच्यासाठी निवडलेला आहेस तो ती त्यांना मिळावीत म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Hallelujah. Thank you. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 माझ्या प्रियबंधूंनो, आज महिन्याचा पहिला शुक्रवार आहे आणि म्हणून आपण साक्रामेंताचा आशीर्वाद स्वीकारूया. वसई व भारतासाठी प्रार्थना. एकत्र. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो,
तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मौत पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यास पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जाओ. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठविलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्से, आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेजा, धर्म प्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया, भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासनाही अंत जुन्याचा हो झाला. गहन इंद्रिया हे हो गूढ, गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्वशक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभयापासून या प्रसविसो तो शुद्धात्मा ईशामुचा. मंगल भावी स्तवूतयाला, करूया वंदन त्रैक्याला. करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस, ती सर्व गुणीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख व मरण ह्यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे, तर आम्ही तुझे शरीर व रक्त ह्यांची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमीन.
धन्यवाद. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. आल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संतांकरवी धन्य असो. प्रेमध्वनीनो, आपण हा नवेना खास कुटुंब लक्षात ठेवून घेत आहोत. ख्रिस्त केंद्रित कुटुंब हा विषय आहे. म्हणून आता आपल्या सर्वांची कुटुंब येशूच्या हृदयाला समर्पित करूया. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राज्याधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर. आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतोस. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. माझ्या प्रेमध्वनीनो, आजच्या प्रार्थनेमध्ये आपण सर्वांनी आम्हा धर्मगुरूंसाठी प्रार्थना केली. त्याबद्दल आम्ही तुमचे विशेष आभार मानत आहोत. धन्यवाद. श्री शो भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री शो भगवान त्याचा करूया जय जयकार. वीणा पासून तारी जगा